चला चला आपण आता केक कापू मस्त. नाव काय तुझं? नाव काय तुझं? काय लिहिलंय? यशस्वी लिहिलंय. चलो केक कापू. कागद काढायचंय का? त्याच्यावरती हॅपी बर्थडे लिहिलंय बाळा. आपण चल काढूया. तुला नको आहे तर काढला. चला. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर यशस्वी. हॅपी बर्थडे टू यू. मी देवबागला गेले की मला बरेच जण भेटायला येतात. त्यातच ही एक चिमुरडी मला भेटायला आली होती. तिला तिचा वाढदिवस हा माझ्यासोबत साजरा करायचा होता आणि आम्ही तो वाढदिवस साजरा केला. त्यानंतर ते जिथून आले होते म्हणजे ते वाशिमवरून आले होते तिथे जाण्यासाठी ते निघाले. नमस्कार मंडळी. तर आज आहे कृष्ण मंदिराचा उत्सव आणि त्यासाठी आम्ही खरं तर थांबलो होतो. पण आम्ही खूप गडबडीतच होतो. कुणाल पण रात्री 2 वाजेपर्यंत काम करत होता कारण लवकरच तुम्हालाही माहिती आहे देव माणूस तुमच्या सगळ्यांची फेवरेट सिरियल येते तर त्याच्यासाठी त्याचं काम चालू होतं आणि त्यामुळे 2 वाजेपर्यंत 2-2:30पर्यंत जागे होतो. सगळी तयारी करायची राहून गेली आणि आता मी कृष्ण मंदिराच्या उत्सवालाही जाऊ शकले नाहीये. आता आरती चालू होईल. आम्ही पटकन रेडी झालो आणि आता निघतोय. टिकली माझी गाडीत आहे ती मी लावते. हा काका काकींना सांगते मी आधीच टिकली लावते. टिकली. तर बऱ्याच जणांना हा प्रॉब्लेम होतो की हा सतत फिरत असतो याच्यासोबत. मग हा काम कधी करतो? तर कुणालचं जे काम आहे ते तो कुठूनही करू शकतो. त्याच्यासाठी त्याला एकाच जागेवर बसण्याची काही गरज नाही आहे. पण जेव्हा त्याला गाणं रेकॉर्ड करायचं असतं एखाद्या सिंगरसोबत तेव्हा त्याला स्टुडिओमध्ये असणं खूप गरजेचं असतं. आणि इतर वेळेला जेव्हा त्याला गाणं प्रेझेंट करायचं असतं किंवा एखाद्या फिल्मला किंवा एखाद्या प्रोमोला बॅकग्राऊंड द्यायचं असतं ते काम तो कुठूनही करू शकतो. तो त्याचा सेटअपसोबत आम्ही गाडीत घेऊनच फिरत असतो. त्यामुळे आम्हाला गोष्टी खूप सोप्या होतात. अंकितामुळे याच्यामुळे याचं काम चालू होतं. नॉन एसी मध्ये आम्ही आहोत सध्या बाबा. नॉन एसी. पूजाग्रहण प्रभो आत्मा त्वं गिरिजामती सहचरा प्राणा शरीरं गम. पूजा ते विषयोपभोग रचना निद्रा समाधिस्थिति संचार पदयो प्रदक्षिणाविधि स्तोत्राणि सर्वा गिरो यद्यः कर्म करोमि तदखिलं शम्भो तव आराधनं. करचरण कृतं वा कायजं कर्मजं वा आज अंकिता हे परिवाराणां क्षेमो स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्ध्यर्थं सकलपीडापरिहारार्थं सकलमनोरथसिद्ध्यर्थं श्री गोपालकृष्ण पंचायत देवता करुणासु प्रसन्ना भवतु वरदो भवतु. इदं फलं मया देव स्थापितं कृतोऽस्तु तेन मे सुफला भक्तिः भवेत्. जन्मनि जन्मनि फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचर तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च सुमनोरथाः. जय जय श्री गोपालकृष्ण पंचायत देवता. आपलं तुमचं प्रतिवार्षिक जीर्णोद्धार दिन आज प्रमोद वरवकर सहकुटुंब सहपरिवार तुमच्याकडे येऊन आज हा उत्सव साजरा केलेला आहे. मान्य करा, कृपा करा, कल्याण करा. कुटुंबाच्या मागे काय क्लेश, ग्रहपीडा, ग्रहदशा, ग्रहबाधा, ग्रहक्लेश काही असला तरी त्या सर्व परिहार करून तुम्ही गोपालकृष्ण पंचायत देवता तशी त्यांची कुलदेवता, आकार पुरुष देवता, इष्टदेवता, सद्गुरुदेवता, मातृपितृदेवता सगळे एकत्र होऊन कुटुंबाच्या पाठीशी उभे राहून कुटुंबावर पूर्ण कृपादृष्टी द्यावा. इच्छा मनोरथ परिपूर्ण करा. आरोग्यता द्या आणि आपलं जो काही धंदो उद्योग व्यवसाय करतायत त्या त्यांना चांगल्या प्रकारचं यश द्या. तसंच मुलाबाळांच्या बाबतीत शिक्षण मंदिरात आल्यावर पण काम चालू आहे.
सगळ्यांना वाटतं आम्ही मस्त फिरायला येतो. आम्ही फिरायला आलो तर अशी कामं चालू असतात रात्री 2-2 वाजेपर्यंत. सकाळी 8 वाजता मला उठवायला कोण आलेलं? कोणीच नाही. तुम्हीच बोलला ना टुरिस्ट आले होते उठवा म्हणत होते. टुरिस्ट आलेले 5 मिनिटासाठी उठवलं. आणि त्यांना माहिती आहे मला 5 मिनिटासाठी उठवलं तुम्ही तुमची काय वाट करणार हो ना. आम्हाला ऐकून घ्यावं लागणार. 5 मिनिटासाठी उठवलं म्हणजे अख्खी झोप घालव. 5 मिनिटासाठी म्हणजे अख्खा दिवसभर ऐकून घ्या. इकडे कृष्ण ऋषीदेव मध्ये ओके. चला ठीक आहे. आपण जाऊन जेवून लगेच आपण ब्लॉगची तुला नाव ओके बस बोल यार. मी ऐकून घेतलं नसतं. मी नसतं ऐकून घेतलं. तिला काय बोलू शकतो तिला माहिती आहे. चंदा चंदा बाबा जेवा कळतंय तुला काय बोलतोय? किंवा फोनवरती बोलताय नुसतं. कुणालच्या कामात आता मी कुणाला थोडीफार मदत करते. म्हणजे मी गात तर नक्कीच नाही आणि ते गाणारही नाही, काळजी नसावी. पण थोडंफार लिहिणं, थोडंफार कुठेतरी साऊंडसाठी मदत करणं, असे थोड्याफार छोट्या छोट्या गोष्टी तर मी करतच असते. आता ते तुम्ही बघू शकता की आता माझी पण थोडीफार मेहनत आहे. 3 दे आणि बराच वेळ दे. ठक 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 असं 3 एक दे. हे एसी पण बंद करते ना. नाही राहू दे, काही नाही. आवाज येतोय. नाही येत माईकला नाही येत. ओय नाही येत, चालू राहू दे दादा. माईकला आहे. अरे कसं ते त्याच्यावर हातावर हात. बांगड्या काढून घे. नाही बांगड्याचा आवाज पाहिजे. पाहिजे तिने घातलेत ना बांगड्या. बघ इकडे. नाही ना. था 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 असं आहे. तसं कर. तर बांगड्या वरतीच घे. नाही काढून घे, आवाज येईल असतो. नाही पण हा पाहिजे. हा कसं काय टाळे नको फास्ट आहे पण ते काय असं आहे. तुम्ही करतो बरोबर. थोडं स्लो करावं लागेल तुला दादा. त्याच्यावर काहीतरी घे ना अजून. हा टाळी वाजते. हा हे चालेल. त्याच्यावर दबदब येते ह्याच्यात. हा दाखव एकदा मला एक ग्लास दाखव. त्याच्यावर होईल अगदी. कसं घेते केलंस. आता ना समज तू भाकऱ्या थापतेस तर मला खूप वेळ पाहिजे तो आवाज. चालू ठेव. नंतर मला कशी करतात अशी करतात. मग भाकरी नाही केली ना. हे बघ. आता गोल फिरवलीस. कंटिन्यू नाही गोल फिरवलीस. आता हे बघ तसं नाही घे. हा करते. हा तो आवाज पण आहे. बावळ काय जवळ ठेवते. कळू हे वर घे. हे कर ना नीट कर ना. मला जास्त वेळ पाहिजे. पाय दुखले.
आजची भाकरी माझ्या काय Perfect सुंदर आहे. Perfect परफेक्ट आलाय. केलाय मी. आई शपथ गॅलेंट आहे. अजून काय पाहिजे होतं मला? हा अजून काय काठी पाहिजे. काठीने काय काठीने काय मारायचंय काठी नाही तर घे घे. तो घे. हा ती अशी ओढायची. नाही, नाही. कशासाठी आवाज पाहिजे तो याचा आवाज पाहिजे. ते माझा हे घे शेकर घे. कशाचा आवाज पाहिजे काठी टाकत असते. अरे मग थांब ना बोल काय करू हा पर थांब. टेक. अजून काय पाहिजे होतं? किती टॅलेंट आहे इंजन नाही तुझ्याकडं? माझ्याकडे घरी आहे पुढे मी रोज घालत आपल्या घरी? नाही आपल्या घरी? आईकडे असेल हा, अजून काय पाहिजे होतं? भाकऱ्यांचं मला. पण नाही माझ्याकडे आपल्या दरवाजाचा पण मला आवाज पाहिजे होता. दरवाजाचा आड्याचा मिळेल तुला कशाला? मेन डोर लाकडाचा आहे आपला त्याचा खर्र. हा त्याचा एकदम बंद घासतो तो. करण्याचं पाहिजे मला, बंद करण्याचं. हो घासतोच तो. ते तो आला आहे माहिती बंद करण्याचं आणि उघडण्याचं. चल. चल. काय म्युझिक डिरेक्टर बरोबर लग्न केल्यानंतर बाबा असलं बाबा जात नाही. बंद दार ओढून बाबाची रिएक्शन बघ. बाबा शॉक झालं काय करतायत काय नक्की. आली आणि दार लावून घेते. आमचा असा आवाज येतो. नाही मला उघडलेला पाहिजे. असा आवाज चालेल तो घासतोय तो. तसा नाही. की हा एकच आवाज येतोय. हा तसा नाही पाहिजे की थोडं जातो. मी चांगलं असतंय. आता हा व्हिडिओ त्याच्या प्रत्येक कुठच्या ना कुठच्या गोष्टी माझी अशी मेहनत असते घ्यायची तुम्हाला दिसत नाही ती आता अशीच दिसणार. पडद्यामागचे कलाकार. पडद्यामागची आता मी झाली आहे पडद्यामागची कलाकार. आपण काय करू येते मी वर चल. तुला बघितलं ताट कॅमेरा लागणार. ताट आणू. ताट आण. ठीक आहे. याचे पैसे 2 रुपये. याचे पैसे बायको टॅलेंटेड फुकट मिळत नाही कळलं काय. ते दे बॉक्स दे तुझ्याच फोन मध्ये काय ते कर बॉक्स दे. तर ही माझी बहीण ही हिल्स घालून समुद्रावरती माझ्याकडे येत होती. काहीच मी काहीच नाही. पण सोड कपडे बघ घरातले. आपलंच आहे. अगं आपलं जरी असलं तरी ते पिंक कलरचे हिल्स होते रेडी कपड्यांवरती मॅच. कुणाल तू बोल ना तिच्या त्या ह्याच्याबद्दल चॉईस बद्दल तू बोलणार होतास ना की ती कशा होती. कशाबद्दल? ती मॅचिंग तिचा जो सेन्स आहे मॅच करणं. ती लाल वरती पिवळा पण घालू शकते. इथे राहून पण गुगल वरती भरोसा सनसेट कधी होणार. गुगलने सांगितलं बाया घेऊन आली आम्हाला समुद्रावरती. हा आणि मग तू उन्हात कशाला घेऊन आली आहे. 6:55 ला येऊन 3 मिनिटात सनसेट बघून घरी हो. जाणार आहे. जरा टाइम स्पेंड कर. कधी नाही भेटत. पनवेलला समुद्र नाहीये. पनवेल वरून 15-20 मिनिटात समुद्रावर. हा 15-20 रेडी मिनिट आहेस? 2 तू मिनिट पण जाऊ शकत नाहीस लालबाग वरून समुद्रावर 15-20 मिनिटात. 15-20 मिनिटात नाही. ट्रेनने आम्ही 15-20 मिनिटात जाऊ शकतो उरणच्या समोर. चर्नी रोडला उतरून बाजूलाच आहे. 15 मिनिटात जाऊ शकते रोवर पर्यंत. बावलटच आहे. तिच्या सावलीत तू उभी राहतेस. हा
म्हणजे आम्ही उन्हात राहायचं. त्याका सांगतोय उभे राहा त्याच्या सावलीत उभे राहा. बोल मग 4 वाक्य मालवणीत बघूया तरी. रवाक बोलला की रवाक रवा ओ स्थिर राहू स्थिर राहू. ओढायलाच मजा येते. प्रत्येक पावलावरती प्लास्टिक आता आलेलं आहे आणि ताई कोण आहे इकडं? कोण आहे? किसली जागा ना? ही आहे आमच्या कॉकटेल पार्टीची जागा. इथं माझा बर्थडे पण झाला होता. इकडे डान्स करत होते सगळे असं होतं ना. इथे बर्थडे झाला होता. मस्त रिसॉर्ट. ती माझी रूम होती. त्या रूम मध्ये ते राहिलेच नाही. मी घरीच राहिले. चल जाऊ त्यांना भेटू. त्यांना भेटून जाऊ ना. तुम्हाला भेटण्यासाठी झालो आम्ही. ते 5 चालू झालंय का? नाही काय आहे गं? आम्हाला झालं असेल. तू नाही करत. आता सुट्ट्या संपत आल्या ना. काय करूया? इकडून फिरत होतो. थांब बरं. नाही सर पुढा तुम्ही पेमेंट करायच्या अगोदर त्याचं लग्नाची तारीख आलेली. हा हो हो घे ना. काय आणले काय? सर ना बरोबर आठवण केली. प्रॉपर मस्त आठवण. त्याच्यासाठी एवढं मी एक्सरसाइज करायला मिळतो. त्याला देवबागला आल्यावर इकडची तिकडची पोती लाकडं उचलतो म्हणून बर्थडे गिफ्टसाठी एवढं सगळं घेतलं. सौरभ तेच विसरून आला. तुझी काही विशेष टिप्पणी? सगळं पहिले सांभाळ आणि विशेष टिप्पणी काय ना काय डंबेल्स वरती सगळे माझ्या गोष्टी सगळ्या ताईच्या सगळ्या गोष्टी बरोबर. बरोबर हो बरोबर. मी त्याला तुझ्या ह्याने बोलले तू माझ्या विरोधात जातोय. तुमचं दोघांचं काय म्हणतात त्याला किया कराय किया कराय किया कराय किया करा किया लहान जोक मारायला लागले. प्राजू सोबत राहील. राजा एक नंबर.
या पाण्यात मी सहज एकटा पोहोच जाऊ शकतो पलीकडे. प्लीज कुणाल, ह्याला खूप करंट आहे. काय करेल करंट आहे पाण्याला. अरे म्हणजे घेऊ शकतो आतमध्ये मी खेचून. एकटा पोहोच जाऊ शकतो. तुला वाटतंय पण ते पाणी खूप खोल पण आहे जवळून. नदी आणि समुद्र एक झालंय रे. अलिबागचा समुद्र वेगळा, नदी आणि समुद्र एकत्र समुद्र आले. वेगळा. खोल असतो, आणि खोल आहे, देवबागचा संगम आहे. खोल असतो समुद्र. काय पण अरे जवळून म्हणजे किनारा लगेच संपतोय पावसाला. तुला पाऊस सगळं जवळ तज्ञ आहे ना तू 20 त्याच्यातली. वर्ष इकडे राहिले. 20 वर्ष ब्रॉन अँड बॉटम इन देवबाग, मुंबईची ठरव पहिले काय ते. काय काय म्हणलीस तू? ब्रॉन बोलली मगाशी. ब्रॉन बोलली. पहिले पण ब्रॉन बोलली ब्रॉन बोलली. आहे व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. चेक करू आपण लगेच आता लगेच लगेच. ब्रॉन अँड बॉटम. थांब रे, बंद पहिले कर ब्रॉन video. बोलले. थांब ना, बंद कर ना, बंद कर, आपण चेक करू. काय बोलली काय बोलली कोण बोलले ते? स्लिप ऑफ टंग नाही होता हे माणसाकडून. कशामुळे माहितीये चॅट जीपीटी मुळे सगळं झालेलं आहे. काय उपयोग इंग्लिश मीडियम. अरे आम्ही बरे चुकून चॅट जीपीटी चूक होते माणसाकडून. मी पण माणूस आहे. चॅट जीपीटी आहे म्हणून काय रोबोट नाही. माणूस नाही तू चॅट जीपीटी तुझा चुकून बोलले, तुझा स्लिप ऑफ टंग तुझा होतं. त्या साईशा आणि त्यांचं नाव दुसरा नाव चॅट जीपीटीच ठेवायला पाहिजे. साईशाचं दुसरं नाव त्याचा chat शूट GPT. करून देऊ काय इंग्लिश मिडियम. एक शब्द चुकला म्हणून अरे पण आम्ही- स्लिप ऑफ टंग होते रे पटकन बोलताना. कधीतरी मी बोलले की जीभ घसरली बोल जीभ अरे घसरली. पण तू मराठीतलं बोललीस तर बोलेन ना. इंग्लिशचं बोललं स्लिप तर ऑफ टंग ठीक आहे. आमच्या जीभ घसरल्या ना तुला सगळी वाट लावून टाकू तुझी. हे भयान होतो. आम्ही जीभ सांभाळतोय. जीभ सांभाळ लहान बाई नाहीस म्हणून जीभ सांभाळ नाही तर आमच्या घसरल्या ना जीभ संपलीस तू. अच्छा ओके थँक्यू. हा? काय उपयोग नाही त्या मालवणच्या शाळेत टाकून हिला बाबा एवढे आणायला जायचे पैसा बस फुकट. बाबा कुठे आणायला जायचे कधीतरी. यायचे कधीतरी. हा. बस नसलं. ह्याला तूच जायचीस ना पॅरेंट्स मीटिंगला. हो. एकदा आली एकदा आली. मग तेच ना दोनदा. प्रत्येक वेळी तू येतेच असं नाही. 6 पर्यंत आई बाबा यायचे. त्यानंतर 7th ला तू आलीस, 8th ला तू आलीस, 9, 10th ला आई बाबा आता पुढच्या वर्षीपासून मी येणार आहे. आमच्या कॉलेजमध्ये मी बघतो. पेरेंट्स मीटिंग नसते. सॉरी फक्त तू आईच्या कॉलेजला ती शाळेत आहे कॉलेजला आहे मी. 7वी 8वीलाच वाटतंय तू. नाही मी 15वी ला आहे. आता संपेल माझी 15वी. 7वी 8वी 7वी अधिक 8वी इज इक्वल्स टू तुला 15वी. दप्तर दिला ना दप्तर असा मला आडवा. प्रणालीचा तुला मराठी आकडे इंग्लिश मध्ये येतात. हो येतात तुला. 67 म्हणजे किती? 67 तिला येतात तिला बऱ्यापैकी येतात. 78 म्हणजे 78 येतात तिला. काय साईने घेतलं मी तुला सांगते. माझा मित्र आहे ना एक म्हणजे मित्र म्हणजे असं ओळखीचा झाला. पण तू पटापट तो पटापट 82 ला बोलशील काय ना. बोलला असेल सर 82 आणि 42 ला किती सर 42. पटकन बोलशील म्हणजे नंबर बोलशील ना आपला मोबाईल नंबर तर तो डिकोड करायला थोडासा वेळ लागतो. डिकोड करतेस तू. अरे डिकोड करून थोडंसं ते असं डेटा सायन्स. हा तर ते मला प्रोसेस करायला वेळ लागतो. पण आम्ही प्रोसेस फक्त इंजिनिअरिंगला गेलो तेव्हाच ऐकलेलं का. लहानपणापासून आमचं फक्त काय हे काय असंच होतं. हिच्या प्रोसेस डिकोड. अरे टॅलेंटेड बायको मिळाली त्याला. पाहिजे पेमेंटचं बोलायचं राहिलं आपलं ते ते. मी सांगितलं तुला असं. पेमेंटचं काय? नाही तर फक्त भाकरी अशी पण करतात ते काय हे अशी करत होते. मला फक्त जेवणातली भाग मला कळते एवढी काही मॅड नाहीच मी असं करायचंय ते. आहेस लोकांना वाटतंय फक्त मॅड नाही आम्हाला माहिती आहे. तुला नाही माहित मला तर काल बोललीस. सांग ना. हा ना खूप आग लावतो. पेमेंटचं बोललं पेमेंट मी करतो म्हणून. पेमेंट आत्ताच मी करतो तेवढाच होता शेवटी तू. हो. हे काय हे करायचं पेमेंट तुला किती देऊ. काय एक्सपेक्ट मी करतो दे मला दे. 1 लाख एक्सपेक्ट करते तू. आण नसतं यायचं पटकन आम्ही आलोय ना काय उपयोग आहे का. हे भारी येतोय अंकित भाई इकडे बघ असं. हा आता बावळाट असा शॅडो येतोय मस्त. दिसत नव्हतं. काय काढलं मग इतकं बारा दिसता मला सांग. काय काढलं काय फोटो.
तर उद्या निघायचं आहे मुंबईला जायला, त्यामुळे आम्हाला आता लवकर घरी पळायला पाहिजे, कारण घरी जाऊन सगळी पॅकिंग बाकी आहे. त्यामुळे आता आम्ही पटकन जातो आणि आपण भेटूया उद्याच्या प्रवासामध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू इन नेक्स्ट ब्लॉग.